नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण ITBP मध्ये भरती निघालेली आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तरी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या। भरतीचे असे नवनवीन अपडेट्स येत राहतात, ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। तर चला तर मग आपण सुरू करूया की ITBP म्हणजे काय। तर इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये हेड कॉन्स्टेबल दूरसंचार म्हणजे दूरसंचारचे जे हेड कॉन्स्टेबल आहे त्याची भरती होणार आहे। तसेच कॉन्स्टेबल दूरसंचार याची पण हे पण एक पद आहे त्याच्यात। तसेच उपनिरीक्षक दूरसंचार अशा ह्या तिन्ही पदाची एकूण 526 अशा रिक्त जागा आहेत, त्या इथे भरण्यात येणार आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि तुमचं वय किती पाहिजे, महिला पाहिजे का पुरुष, भारतीय नागरिकांकडून हे सर्व जे समजा तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुम्ही महिला असू वा पुरुष असू, तुम्ही इथे अर्ज करू शकतात। आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे। आणि तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पदासाठी, तर तुम्ही जर 10वी पास असाल किंवा 12वी पास असाल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल की डिप्लोमा तुमचा कुठल्याही स्ट्रीममधून झालेला असेल, तुमचं इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT एनी, तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकतात। तसेच इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना देखील इथे उत्तम संधी आहे। भरतीची जाहिरात ही कोणाकडून आली आहे, तर ही इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ITBP म्हणजे I म्हणजे इंडो, T म्हणजे तिबेटियन, B म्हणजे बॉर्डर आणि P म्हणजे पोलीस फोर्स, गृह मंत्रालय, भारत सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर ही बघा, ही अशा प्रकारे भरती आहे। याच्यात बघा तुमचं तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन असलं तरी तुम्हाला इथे खूप मोठा चान्स आहे। आणि इथं भरतीचा प्रकार कसा आहे, ही परमनंट नोकरी आहे का टेम्पररी आहे, तर ही तुमची सरकारी नोकरी आहे आणि परमनंट नोकरी असणार आहे। तर ही भरतीची श्रेणी काय आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे। पदाचे नाव तर मी तुम्हाला वरती सांगितले असते, विविध पदे इथे भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी 12वी डिप्लोमा आणि इतर पात्रता असली तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता। ती पदानुसार कोणत्या पदाला कोणती पात्रता पाहिजे त्यासाठी तुम्हाला PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे तुम्ही अर्ज करण्यापूर्वी एकदा चेक करून घ्या। उमेदवारांना इथे मासिक वेतन 21,700 ते 1,12,400 रुपयेपर्यंत असणार, म्हणजे सुरुवातीलाच 50-55 हजार रुपये एवढं मासिक वेतन नक्कीच राहणार आहे। तर बघा, या अशा प्रकारे भरती आलेली आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा।